भाजपच्या बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे। सरकार विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवर आग पकडे। तुझ्या वडिलांना पेरणीचे पैसे मोदींनीच दिले असं म्हणत लोणीकरांनी भाष्य केलेले आहे। लोणीकरांनी या ठिकाणी आग पकड केलेली आहे, जीभ घसरली आहे लोणीकरांची। यावर मात्र राजकीय वर्तुळातून लोणीकरांचा चांगला समाचार घेण्यात येतोय। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचाच घेतो ना, आमच्याच पगड्यावर तर। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जनतेसमोर भाषण करताना अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आल्यापासून भारतीय जनता पार्टीचे नेते सतत वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत। आता परत एकदा बबन लोणीकर यांनी अत्यंत चुकीचं विधान केलं आहे। याचा तर आम्ही निषेधच करत आहोत। बबन लोणीकर यांचं मानसिक संतुलन बिघडलेले दिसत आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।